चांदूर रेल्वे येथील मिलिंद नगर पंचशील स्पोर्टिंग क्लबच्या विद्यमाने जुना बस स्टँड येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शहरातील नागरिकांनी महामानवांना अभिवादन करण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून अभिवादन केले। चांदूर रेल्वे येथील पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली। धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वीरेंद्र जगताप, नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर वाघ, उपाध्यक्ष देवानंद खुने, माजी सुभेदार जगन्नाथ गवई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बंडू मुंदडा, नगरसेवक सतपाल वरठे, राजिक पठाण यांनी आदरांजली अर्पण केली। माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला समानतेची शिकवण दिली आणि आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणीनुसार आपण पुढे गेलो पाहिजे। घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 64वा महापरिनिर्वाण दिवस आहे। या महामानवांनी जे जगाला शांतीचा, अहिंसेचा आणि सन्मानाने जगण्याचा हक्क प्रदान करून दिला, त्या महामानवाच्या विचाराची आठवण आज झाली पाहिजे आणि त्या विचारावर चालण्याची शपथ आज संपूर्ण भारतवासियांनी नव्हे तर देशवासियांनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा या निमित्तानं मी सर्व भारतभरातील जगभरातल्या लोकांकडून करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं माझ्या पक्षाच्या वतीनं, माझ्या वतीनं अभिवादन करतो। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते घेतल्याने आपण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले। कोरोना सारख्या महामारीमध्ये सुद्धा सर्वांनी 14 एप्रिल असो की 6 डिसेंबर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून एकात्मतेचे दर्शन दिले असे प्रतिपादन केले। पंचशील स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल मकेश्वर, सुमेध सरदार, अजय राऊत, अश्विन पाटील, प्रकाश वानखडे इत्यादी उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले यांचा हा वृत्तांत।